नमस्कार, मी लेखा तोरसकर. माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या द्राक्षाचा जोरदार सीझन सुरू आहे. बाजारात द्राक्षांचे घडच्या घड दिसून येत आहे. मग ती लाल असोत, काळी किंवा हिरवी. तर चला आज द्राक्षाची एक इन्स्टंट रेसिपी बनवूया. आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे हिरव्या द्राक्षाचं झटपट लोणचं. चला साहित्य बघून घ्या. हिरवी द्राक्ष, साधं पांढरं मीठ, हिंग, लाल मिरची पावडर, हळद, सेंधव मीठ, साखर आणि मोहरी पावडर. सगळ्यात आधी आपण द्राक्ष घेणार आहोत आणि त्याला हाफ मध्ये असं मधून कट करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. साधारण 1 वाटी द्राक्ष घेतोय आपण, एक छोटी वाटी. ती सगळी द्राक्ष आपण अशी मधून कापून घ्यायची आहेत. आपण द्राक्ष कापून घेतली आहेत, त्यात सर्व मसाले घालूया. आता ही द्राक्ष कापून घेतली की त्याला मसाला व्यवस्थित मुरतो, म्हणून आपण ही कापून घेतली आहेत. त्यात मसाले घालूया. आता 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालतोय. चिमूटभर मीठ घालतोय, साधं पांढरं मीठ. आपण सेंधव मीठ पण घालणार आहोत, म्हणून पांढरं मीठ कमी घालतोय. अर्धा टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग. थोडं मिक्स करून घेऊया. आपण हे मिक्स करून घेतलं आहे. आपण कापल्यामुळे तुम्ही बघू शकता कसं व्यवस्थित त्याला सगळे मसाले लागले आहेत. त्यात आता आपण साखर घालतोय, 1 टीस्पून साखर, मोहरी पावडर ही साधारण अर्धा टीस्पून आणि सेंधव मीठ हे पण अर्धा टीस्पून. छान मिक्स करून घेऊया. आपण हे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. थोडा वेळ आपल्याला मिक्स करत राहायला लागेल आणि ठेवावं लागेल, कारण मीठ जेव्हा विरघळेल तेव्हा त्याचं पाणी सुटेल आणि त्याला मस्त द्राक्ष आहेत त्याला मस्त सगळे मसाले लागतील. जेव्हा आपण ढवळायला घेतलं होतं तेव्हा सर्व मसाले सुके होते, द्राक्ष सुकी होती. पण आता तुम्ही बघू शकता जसं मीठ आणि साखर विरघळते आहे तसतसं ते ओलं होत आहे. हिरव्या द्राक्षाचं झटपट लोणचं तयार आहे. आपण आता सर्विंगला घेऊया. हिरव्या द्राक्षाचं झटपट लोणचं सर्विंगसाठी रेडी आहे. आपल्या झटपट लोणच्याची टेस्ट बघूया. आंबट गोड द्राक्ष आणि त्यात घातलेले मसाले, त्यामुळे या लोणच्याला आंबट, गोड आणि तिखट अशी चव आली आहे. आपण हे लोणचं पोळी, नान किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो, किंवा तुम्ही जर फुल मील घेत असाल तर साईड डिश म्हणूनही देऊ शकतो. रूम टेम्परेचरवर हे लोणचं 2 दिवस आणि फ्रीज मध्ये साधारण 15 दिवस टिकू शकतं. पण तुम्ही बघितलीत रेसिपी खूप झटपट आहे, त्यामुळे फ्रेश करून कन्झ्युम केलेलीच बरी. रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.